मुंब्राच्या राजकारणात सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे नगरसेविका सहर शेख. महापालिका निवडणुकीनंतर लगेचच आपल्या वादग्रस्त विधानासाठी राज्यभरात चर्चेत आलेल्या सहर शेख ज्या जात प्रमाणपत्राच्या जोरावर त्यांनी महापालिकेची पायरी चढली, तेच प्रमाणपत्र आता फेक किंवा अवैध ठरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरताना आरक्षण अनेकांसाठी वरदान ठरतं. जर तेच आरक्षण खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळवलं असेल तर त्याचे परिणाम किती भीषण असू शकतात, याचं जिवंत उदाहरण सहर शेख यांच्या रूपाने समोर आलंय. या बातमीमुळे ठाणे महानगरपालिकेसह संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हा केवळ एका नगरसेविकाचा प्रश्न नसून मुंब्रातील वर्चस्वाच्या लढाईतला एक मोठा वळणबिंदू मानला जात आहे. तर नेमकं काय आहे मुंब्र्यातील हे संपूर्ण प्रकरण? आता स्थानिक राजकारणात त्याचे कसे पडसाद उमटतील? तर चला मुंब्र्यात घडलेल्या या संपूर्ण प्रकरणाची अगदी सविस्तर पद्धतीने माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. 2026च्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत मुंब्रातील प्रभाग क्रमांक 28 मधून सहर शेख यांनी AIMIM कडून निवडणूक लढवली होती. हा प्रभाग इतर मागासवर्ग म्हणजेच OBC साठी राखीव होता. सहर शेख यांनी आपण तेली जातीचे असल्याचे सांगत प्रमाणपत्र सादर केले होते. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आणि MIMचा झेंडा मुंब्र्यात फडकवला. मात्र त्यांच्या या जात प्रमाणपत्रावर सुरुवातीपासूनच आक्षेप घेण्यात आले होते. तक्रारदारांनी असा दावा केला होता की सहर शेख यांनी सत्तेचा वापर करून किंवा कागदपत्रांची फेरफार करून हे बोगस प्रमाणपत्र मिळवले आहेत. जात पडताळणी समिती म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी कमिटी ने या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर आता हे प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे. आता सहर शेख यांच्याबद्दल थोडं सविस्तर जाणून घेऊया. सहर शेख या मुंब्रातील MIMच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळखले जातात. आपल्या आक्रमक भाषण शैलीमुळे त्यांनी अल्पावधीतच मुस्लिम मतदारांमध्ये आपली पकड निर्माण केली होती. मुंब्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला आवाहन देणाऱ्या नेत्यांमध्ये सहर शेख यांचे नाव आघाडीने घेतले जात होते. मात्र त्या नव्या वादामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. ठाणे महानगरपालिका निवडणुकीनंतर आपल्या विजय सभेदरम्यान सहर शेख यांनी केसा हराया अशा विशेष शैलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली. सोबतच संपूर्ण मुंब्र्याला हिरवा रंगात रंगवून टाकायचे आहे असे वादग्रस्त विधान देखील त्यांनी केले. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. राज्यभरात व्हिडिओची मोठी चर्चा सुद्धा झाली होती. भाजपच्या अनेक हिंदुत्ववादी नेत्यांनी या प्रकरणावर कारवाईची मागणी देखील केली. यानंतर माजी खासदार इम्तियाज जलील आणि सोबतच MIMचे पक्षप्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सहर शेख यांची पाठराखण केली. अगदी कमी वयातच आपल्या अशा विधानामुळे सहर शेख संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध झाल्या होत्या. पण आता अशातच बोगस प्रमाणपत्र हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का ठरला आहे. सोबतच या प्रकरणामुळे मुंब्रातील वातावरण चांगलंच तापलंय. मुंब्राचे विधानसभेतील आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे की ज्यांनी कैसा हराया असे म्हटले होते त्यांना आता कायद्याच्या जोरदार प्रत्युत्तर मिळाले आहे. सोबतच मुंब्रामधील भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी फौजदारी कारवाई म्हणजेच FIR करण्यात यावी अशी मागणी केली आहे. एकीकडे सहर शेख यांना मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना दुसरीकडे मात्र MIM पक्षाने त्यांची पाठराखण केली आहे. इम्तियाज जलील यांनी असा दावा केला की सहर शेख यांच्यावर राजकीय दबावामुळे कारवाई केली जात आहे. MIMची वाढती लोकप्रियता आता सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात येत आहे. चला आता जाणून घेऊया या संदर्भात सहर शेख यांच्यावर कोणती कारवाई करण्यात येऊ शकते ते. सर्वप्रथम नगरसेविका पद रद्द. प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे सहर शेख यांचे नगरसेविका पद तांत्रिकदृष्ट्या बेकायदेशीर ठरते आणि त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते. द्वितीय, निवडणूक बंदी. जर त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला तर त्यांना पुढील 6 वर्षांसाठी कोणतीही निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले जाऊ शकते. तृतीय, फौजदारी कारवाई. फसवणूक आणि खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो. सोबतच आता याचे मुंब्र्यातील स्थानिक राजकारणात देखील परिणाम दिसू शकतील. कारण
मुंब्रा हा नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचा बालेकिल्ला राहिला आहे. सहर शेख यांचे वडील युनुस शेख हे देखील मागील काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते होते. पण पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे त्यांनी MIM मध्ये प्रवेश केला. युनुस शेख यांच्या प्रभावामुळे सहर शेख यांच्या निवडणुकीत विजय झाला. म्हणून MIM ने मुंब्रात शिरकाव केल्यामुळे मोठी चुरूस निर्माण झाली होती. सहर शेख यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे MIM ची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट फायदा आगामी महानगरपालिका निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांच्या गटाला आणि महाविकास आघाडीला नक्कीच होऊ शकतो, असं सांगितलं जातंय. सहर शेख यांचे हे प्रकरण म्हणजे राजकीय महत्त्वाकांक्षा विरुद्ध कायदा असा लढा आहे. आता सहर शेख यांना न्यायालय दिलासा देतं की त्यांचं राजकीय भविष्य अंधारात जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण सध्या तरी मुंब्राच्या गल्लीबोळात एकच चर्चा आहे, शेख साहेबांची खुर्ची बोगस कागदावर टिकली होती का? पण आता या प्रश्नाची उत्तर तर कोर्टाच्या अंतिम निकालानंतरच मिळेल. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती मुंब्रात सध्या निर्माण झालेल्या राजकीय तणावासंदर्भातील. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? सहर शेख यांनी खरोखर दिशाभूल केली आहे का, की हा फक्त त्यांना फसवण्याचा प्रयत्न आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.